महाड शहरातील रोहिदास नगर परिसरात पिकअप वाहन रस्त्यावर उभे केल्याच्या कारणावरून रविवारी 19 जुलै रोजी एका नामांकित डॉक्टर आणि कोल्ड्रिंक विक्रेत्यामध्ये झालेल्या वादाचं रूपांतर कथित मारहाणीत झालं। या घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरभर चर्चेला उधाण आलंय। सामाजिक आणि राजकीय स्तरावरून देखील डॉक्टर शेख यांचा निषेध व्यक्त केला जातोय। या प्रकरणी दोन्ही बाजूंनी महाड शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी अदाखलपात्र तक्रारी दाखल करण्यात आल्यात। महाड तालुक्यातील बिरवाडी येथील कोल्ड्रिंक विक्रेते मकरंद धोत्रे यांनी डॉक्टर कामरान शेख आणि अन्य दोघांवर मारहाणीचा आरोप केला। तर डॉक्टर सना शेख यांनी धोत्रे यांच्या विरोधात वाहतुकीत अडथळा, शिवीगाळ, धमकी आणि वाहनावर हाताबुक्क्यांनी मारल्याची तक्रार केली आहे। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते दीपक स्वाई यांनी घटनास्थळी भेट देऊन फलक हाती घेऊन या घटनेचा निषेध नोंदवला आणि एखाद्या सुशिक्षित डॉक्टरांनी अशा प्रकारे एका तरुण उद्योजकाला मारहाण करणं योग्य नसल्याचं सांगत निपक्ष कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील मकरंद धोत्रे यांची भेट घेऊन या घटनेचा निषेध नोंदवलाय। याबाबत डॉक्टर शेख यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न देखील आमच्या प्रतिनिधींनी केला, मात्र ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत। आता या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। काल संध्याकाळी 7:30 पावणे 7च्या दरम्यान मकरंद धोत्रे नावाचा एक बिरवाडीचा मराठी युवा उद्योजक, आज त्याच्याकडं कॅम्पा कंपनीची जी डिस्ट्रीब्युटरशिप आहे त्याच्यामध्ये तो त्याचा व्यवसाय करतो। त्या निमित्ताने तो महाडमध्ये डिलिव्हरी करण्यासाठी आला होता आणि ह्याच ठिकाणी डॉक्टर जे काही शेख हॉस्पिटल आहे तिथे या ठिकाणी त्यांनी गाडी लावली होती रस्त्यावर नगरपालिकेच्या, आणि नगरपालिकेच्या नियमानुसार जो काही सम आणि विषम पार्किंगची व्यवस्था आहे त्यानुसार त्यांनी गाडी पार्क केली होती। परंतु ह्या दवाखान्यातून जे काही ते डॉक्टर इनामुल शेख आणि ते दुसरे कमरान शेख नावाचे 2 डॉक्टर आहेत ते या ठिकाणी आले आणि त्यांच्या मेडिकलमध्ये आणि त्यांच्या दवाखान्यात काम करणारे काही जे कामगार आहेत त्यांना घेऊन मकरंदच्या अंगावर धावून त्याला खाली पाडून मारहाण केली। आज एवढी शोकांतिका वाटते की ही महाडची क्रांतीभूमी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या पदम स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि ह्या ठिकाणी जर एका मराठी युवक मुलावर अशा प्रकारचा हल्ला, तो पण एक सुशिक्षित जर का डॉक्टर करत असतील तर ह्याच्यापेक्षा निंदनीय कुठलीच बाब नाही। म्हणून ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही ह्या महाडच्या भूमीमध्ये आहोत आणि आज पोलिसांच्या मध्यस्थीने हा विषय पूर्ण आम्ही थांबवलेला आहे। परंतु एवढंच मागणी आमची या ठिकाणी आहे की युवक मुलांना या ठिकाणी मराठी युवक मुलांना रोजगाराची हमी, रोजगाराच्या प्रोत्साहन दिलं जातंय। आज व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांना योगदान देण्याऐवजी, त्यांना प्रोत्साहित करण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला केला जातोय। आज कर्जबाजारी होऊन युवक मुलं या ठिकाणी व्यवसाय उभा करतायत आणि त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला, ते पण एका सुशिक्षित डॉक्टर कडून, याच्यापेक्षा गंभीर बाब कुठलीच नाही। आमची मागणी एवढीच आहे, पोलिसांकडे पण आम्ही विनंती करतो की तुम्ही त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही यापुढे आंदोलन करू। तीव्र निषेध आम्ही याचा या ठिकाणी व्यक्त करतोय। यापुढे तुम्ही ह्या सगळ्या बाबतीवर कारवाई करा। चार चौकामध्ये कुठल्याही प्रकारचं सुशिक्षित माणूस जर अशा प्रकारे बेदम मारहाण करत असेल तर हे चुकीचं आहे। हे या ठिकाणी पूर्णपणे आम्ही त्याचं बिरवाडीच्या संपूर्ण युवक वर्गाकडून आम्ही जाहीर निषेध करतो। माझ्या डीके ग्रुप मित्रमंडळाच्या वतीने पूर्णपणे जाहीर निषेध करतो आणि यापुढे जर मकरंदला न्याय भेटला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी न्याय मागणी करू। लोकशाही आणि संविधानाने दिलेल्या मार्गाचा अवलंब करूनच आम्ही आमचा लढा चालू ठेवणार। या ठिकाणी एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपून या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या डॉक्टरांना माझा इशारा आहे की तुम्ही धनदांडग्यांच्या विरोधात जा, पण आमच्या मराठी युवकांच्या विरोधात गेलात तर याद राखा, तुमचा सामना, तुमची गाठ या महाराष्ट्राच्या भूमीमधल्या इथं जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्ती सोबत राहील, एवढं मी या ठिकाणी इशारा देतो। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।